मी भीमशक्ती संघटनेला मनापासूनच्या शुभेच्छा देतो। त्यासोबत आपल्या सोलापूर शहराला जी जबाबदारी सोलापूर शहराला आमच्यावर टाकली, भारतीय जनता पक्षावर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिले आणि आज शहरात न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं बहुमत तुम्ही भारतीय जनता पक्षाला दिलं। आता भारतीय जनता पक्षाची द्यायची वेळ आहे। आपल्या सगळ्यांच्या सेवेचा, या शहराच्या विकासाचा, या शहराच्या औद्योगिकरणाचा, या शहराच्या IT पार्कचा, या शहराच्या पाण्याचा, खास करून या भागातल्या आमच्या सगळ्या या जनतेच्या घरकुलाचा, असे अनेक विषय आपल्या दृष्टीने महत्वाचे आहेत। हे सगळे विषय सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला इथून पुढे काम करायचंय। 5 वर्ष आपल्या हातामध्ये आहेत। आज महापौर म्हणून विनायकजी काम करतात, उपमहापौर म्हणून देवकरताई काम करतात आणि या दोघांच्या नेतृत्वाखाली आज महापालिका काम करते। तेव्हा या भागाचा, या परिसराचा, या प्रभागाचा नक्की विकास होईल याच्यामध्ये कोणी शंका ठेवायचं कारण नाही। खास करून या विभागाचे नगरसेवक बिरजू असतील, आमच्या तोडकरताई असतील, आवळेजी असतील, या सगळ्या नगरसेवकांना आणि एक कोण आहे पवारताई असतील, नलकाकडे, हे 4ही नगरसेवक या प्रभागातून निवडून आलेले आहेत। पण इथं आल्या कानात मला सांगितलं, भाऊ या भागातल्या स्मशानभूमीचा खूप मोठा प्रश्न आहे, लोकांनी आमचा विश्वास टाकलाय, आम्ही लोकांना शब्द दिलाय, इथल्या स्मशानभूमीचा प्रश्न सुटला पाहिजे। तोडकरताई तुमच्या पाठीमागं शिवाजीनगर तांड्यातला, ठीक आहे तांडा, आता तुम्ही शहराचे नेते